आज आहे किचनची साफसफाई. हॉल आणि बेडरूम स्वच्छ करून झालेला आहे. आता इकडे किचन मध्ये गॅस शेगडीवरनं मी झाकून ठेवलंय की जेणेकरून स्वच्छ करताना जास्त त्रास होऊ नये. मग इकडे पण खूप पसारा पडलाय. म्हणजे मी स्वच्छ केलंच नाही कारण झाडलं ना वरचं की परत कचरा पडतो म्हणून मी स्वच्छ नाही केलेलं आहे. इकडे गॅलरी पण स्वच्छ करून घेतली. आता फक्त किचन स्वच्छ करायचंय आणि दाखवते तुम्हाला. आता स्वच्छ झाल्यावरच दाखवते सगळं. हे बघा सगळीकडे आता वरचं झाडलंय ना सगळीकडे धूळ पडले. तुम्हाला जास्त दिसत नसत पण हाताला लागते धूळ. आमची ते पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघा मी सगळं स्वच्छ केलेलं आहे. इकडचं सगळं म्हणजे सगळं स्वच्छ केलेलं आहे. तर भांडी थोडी राहिली घासायची ती आता पाणी संध्याकाळी आल्यावर घासेल. सगळं क्लीन केलं. इकडं फ्रीजवर पण स्वच्छ केलेलं आहे सगळं. फक्त आतमध्ये फ्रीज स्वच्छ करायचं आहे. थोडं म्हणजे ज्यांची एक्सपायरी डेट गेलेली आहे त्यांना बाहेर काढायचंय. मसाले वगैरे सॉस वगैरे. इकडे पण सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. हे भांडे ते मी पुसून घेतलेले आहेत आणि हे सगळं लालजल टाकून पाण्यामध्ये लालजल टाकून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. माझा ट्रायपॉड दिसतोय तुम्हाला. हे बघा फरशी पुसायची राहिली होती ना आता फरशी पुसून घेते. ह्या बेडरूमच्या आता दाखवल्या त्या किचनच्या काचा ह्या बेडरूमच्या आहेत. सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत कारण हळदी कुंकू आहे त्यामुळे मी स्वतः त्याच्यामध्ये दिसते. ह्या हॉलच्या काचा पुसून काढलेल्या आहेत. एकदम क्लीन झालेल्या आहेत. कचऱ्याचा डब्बा बाहेर ठेवलेला आहे. गॅलरी पण स्वच्छ केलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत गॅलरी. ह्या छोट्याच आहेत एकदम. असे कपडे वगैरे सुकत टाकू शकतो अशाच आहेत किंवा काही एक्स्ट्रा सामान घेऊ शकतो. नळाला पाणी आलं तर कपडे धुवून घेतलेले आहेत कारण कपडे धुतले तर खूप छान वाटतं. म्हणजे मग दिवस चांगलाच जातो असं मी तर बोले. बारीक बारीक ना कात्रीने कापायची मग ना छान स्वाद येतो चहा पत्तीचा. म्हणजे चहा पत्ती नाहीये ही चहा पात आहे. चहाची पात आहे. त्याचा सुगंधी वास येतो चहाला. खूप छान चहा लागतो याचा. ही कुंडीमध्ये पण आपण लावू शकतो आणि त्याचा चहा इतका छान लागतो. आता चमच्याने नाहीतर गाळणीने असं हलवून घेते म्हणजे छान वास येईल त्याला. मिक्स कडधान्याची उसळ आहे ही. आता मी भाजी तर नाही बोलू शकत कारण हे कडधान्य आहे त्यामुळे कडधान्याची नेहमी उसळच होत असते. मिक्स कडधान्य खूप छान लागतात. मस्त लागतात एकदम. भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत छान लागतात. छान परतून घेतले. त्याच्यात आता पाणी ओतते. मस्तपैकी पातळ केलेली आहे पण हे पाणी आटल्यानंतर ती सुकीच होणार आहे. थोडंसंच रस्सा करणार आहे. उसळ तयार झालेली आहे. सगळं पाणी आटलेलं आहे. थोडस आहे शिल्लक पाणी. थोडस आहे. गॅस बंद करते आता. तर स्ट्रॉबेरीचं काय करायचं. अर्धी तर खाऊन झालेली आहेत तर अर्धीच आता माझ्या डोक्यात आलं की ज्यूस करावा. स्ट्रॉबेरी ज्यूस पण खूप छान लागतो पण आता आईस्क्रीम नाही तर सुद्धा आपण बिना आईस्क्रीमचा करणार आहे. सिंपल साधा ज्यूस करणार आहे मी. फक्त साखर आणि चिमटभर मीठ टाकून स्ट्रॉबेरी ज्यूस करणार आहे. चला तर मग आता स्वच्छ धुवून घेते. स्ट्रॉबेरी फ्लेवरचं हे हिरवगार आहेत ना थोडे म्हणजे स्वच्छ करून घ्यायचे. काढून घ्यायचे आपल्याला हिरवी पानं सगळे ह्याचे काढायचे. आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे मी. सगळे काढून घ्यायचे. तर सगळे काढून झाल्यावर दाखवते तुम्हाला. सर्व साफ करून झाले तर पाण्यामधून स्वच्छ धुवून घेते. हा छोटा स्ट्रॉबेरी किती सुंदर दिसते नाही बघा. हे दोन्ही पण छोटे छोटे खूप क्यूट दिसते. मला लय आवडतात छोटे. मोठ्यांपेक्षा मला छोटे बघायला खूप आवडतात. महाबळेश्वरला गेल्यावर ना इतकं छान वाटतं पण सगळं महाग असतं. स्ट्रॉबेरी तर खूप टेस्ट असतात कारण तिथलं वातावरणाचा फरक आहे त्यामुळे. आणि स्ट्रॉबेरीचा मी दुसरा उपयोग सांगते तुम्हाला. आता काही वेळेला अशी खराब थोडीशी निघते आणि अर्धी बाजू चांगली असते अर्धी खराब असते. सुरीने कट करून घ्यायची. ही बाजू खराब झालेली अर्धी असते ना चांगली ती टाकून नाही द्यायची आपल्याला. ती ना थोडी आपण चेहऱ्याला लावायची.
तुम्ही मिक्सरला तर एवढं छोटं नाही फिरवू शकत आपण ना, मग थोडीच हातावर अशी तसाच तो अर्धा गर आहे ना तो घ्यायचा आणि असा गोल 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 असं चेहऱ्यावर फिरवायचा स्ट्रॉबेरीचा, नाही तर हातावर थोडी अशी करायची, अशी चोळायची हातावर नरम तिचं मग हे करायचं, काय म्हणतात ते, तुळशीची पानं कसं आपण चोळतो हातावर तसंच सेम करायचं. तो गर थोडासा असा नरम करायचा आणि चेहऱ्याला लावून घ्यायचा, कानाला मानेला लावून घ्यायचं आणि नंतर 15 मिनिटांनी तोंड धुवून टाकायचं. मग बघा तुम्ही मला सांगा काय दिसतो चेहरा, बापरे. कोण फेशियल करून आल्यावर पण एवढा सुंदर चेहरा दिसणार नाही, एवढा सुंदर स्ट्रॉबेरीचा गर लावल्यावर चेहरा सुंदर दिसतो. तुम्ही एक वेळ तरी, आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर तुम्ही लावून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. थोडंसं घालते आता मीठ त्याच्यामध्ये आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. किती सुंदर दिसतात असे गोल 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 फिरतात. आज आमच्याकडे नळाला पाणी नाही आलं, रोजच येत नाही म्हणा, दुपारचं पाणीच नसतं, फक्त सकाळचं असतं. आज ते सकाळचं पण नाही आलं, त्यामुळे काय सगळेच राम राम झालंय.